नमस्कार, सुमन गोट फार्म। आज आपण आपल्या व्हिडिओतून बघणार आहे की आपल्या फार्मवरील करडांचं दिवसभराचं नियोजन कसं चालतं, त्या आपल्या व्हिडिओतून आपण सविस्तर समजून देणार आहे। तसेच शेळ्या आपल्या या व्हिडिओतून दाखवणार आहे। शेळ्या, बोकडं, करडं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून देणार आहे। ह्या शेळ्या मित्रांनो आपल्या टोटल 20 शेळ्या आहेत, फिरस्ती शेळ्या आहेत 20, आणि त्यांची जी करडं आहेत ते आपण बंदिस्त केलेले आहेत। करडं आपण फिरायला सोडत नाही, तर त्यांच्यासाठी आपण बघा ही तूर बुसकट टाकलेला आहे आणि मका आहे, आणि बाजूलाच आपला ब्रीडर बोकड आणि 2 बोकड आहेत। तर आपण बघा आता करडं त्यांच्या वाड्यात सोडणार आहे, तर कशी करडं येतात बघा। सहा करड आहेत मित्रांनो, ह्यातली करड आपण विकलेली आहेत, तर 6च करड राहिलीत। त्यापैकी ह्यातली एक पाट आपण घरी सांभाळणार आहे, बाकीचे करड आपण विक्रीसाठी आहेत। म्हणजे कटिंग मार्केटच चालतं आपलं भरपूर, असं आपण नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी। आणि बाजूलाच आपलं दशरथ घास, सुबाबोळ, शिवरी, तुती ह्याच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देईन बघा। असं नियोजन आहे। आता हे टाकले एक तासाभराने त्यांना आपण दशरथ घास बांधणार आहे, त्याचा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर दाखवणारच आहे। हे बघा 2 बोकड आहेत आपली, ह्याचा व्हिडिओमध्ये आपण पुढं दाखवणारच आहे सविस्तर। आणि आपला ब्रीडर बोकड आहे। तर चला आपण एक शेळ्या बघू आपल्या कशा आहेत, कुठल्या जातीच्या आहेत, काय आहे त्याची तुम्हाला डिटेल थोडी देतो मी। ह्यातल्या सर्रास शेळ्या मित्रांनो आपल्या गाभण आहेत, एक 8-10 दिवसात येणार आहेत। ह्या आपल्या कोटामध्ये शेळ्या आहेत। ही बघा ह्या शेळीची ही पाट आहे बघा मित्रांनो, ती सुद्धा गाभण आहे, शेळी सुद्धा आपली गाभण आहे। तर बसलेल्या आहेत शेळ्या सगळ्या। ही बिट्टलची पाट आहे मित्रांनो, ही पांढरी शेळी, ही एक शेळी, आणि ही देशीमध्ये ती पलीड खाली बसली ह्या शेळीच्या हर छाक। ह्या 3 शेळ्या देशीमध्ये आहेत ह्या वाड्यातल्या। दुसरा एक वाडा आपला तो दाखवतो। हे सगळं आता गाभण शेळ्या आहेत बघा आपल्या मित्रांनो। एक 8-10 दिवसात यान चालूच होईल, त्याची डिटेल आपण परत देणारच आहे। आता देशी कमी करत करत आपण ह्या शेळ्याकडे वळलेलो आहे। ही पाट आहे बघा आपली 8-9 महिन्याची, छक छक बघा कशी पाट आहे। हा मित्रांनो आपला दुसरा वाडा आहे। ह्या वाड्यातली करड दुसऱ्या वाड्यात असतात, आणि आपण ते दाखवला वाडा त्यातली करड त्याच्या बाजूला वाड्यामध्ये असतात। तर ह्या वाड्यातली करड आपण त्यांच्या वाड्यामध्ये सोडणार आहे, आणि त्यांच्यातल्या शेळ्या सुद्धा दाखवतो तुम्हाला मी। देशी शेळ्या आहेत आपल्या, 1-2च क्वालिटी शेळ्या आहेत। हा मित्रांनो आता ही करड त्यांच्या वाड्यात सोडणार आहे आपण, तिकडं जाते ती छाक। सात 8 शेळ्या आहेत मित्रांनो बघा। इथं हा सेपरेट वाडा केलेला आहे। करडांच्या वाडा जसं खोप येईल तसं आपलं नियोजन चालतं। आता करड त्यांच्या वाड्यामध्ये गेले ती तुम्हाला सविस्तर दाखवतो। हो का मित्रांनो, तिथून करड सोडले ते डायरेक्ट ह्या वाड्यामध्ये आलेले आहेत। हा वाडा आपला सेपरेट आहे ह्या करण्यासाठी। बघा असं नियोजन आपण तूर बुसकट ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी।
आणि बाजूला पाण्याची बादली आहे. हा कशी करडं आवडीने मका खात आहेत बघा मित्रांनो. एक 12-13 करड आहेत. आणि वर आपण पाळणा बांधलेला आहे की जे महिन्याची 1500 करड असतात त्यासाठी आपण त्यांना त्याच्यामध्ये खाद्य ठेवतो. ते करडं मोठी झाली की हा पाळणा आपण वर बांधून टांगून ठेवतो. अशी करड आहेत आपली. आणि त्यांना पाण्याची बादली भरून ठेवलेली आहे बघा. आणि इथं मिठाचा खडा आहे, चाटण मीठ थोडक्यात. तेरा करड आहेत मित्रांनो. अशा करडांचं दिवसभराचं नियोजन आहे. आता त्यांना आपण सुबाबळ आणि दसरथ घास आणून बांधणार. ह्या ठिकाणी आपण तूर बुसकट एकदा देवळीत आणून ठेवलं होतं मागल्या वर्षी. तिथे एक 10-5 पोते शिल्लक राहिलेला आहे तूर बुसकट. आणि बॅलरमधनं आपण धान्य ठेवतो, मका म्हणा, गहू म्हणा. ही आपली कुटी मशीन. आणि बाजूला मित्रांनो आपली गाय आहे. हे मकाचं भात भरून ठेवलेलं आहेत, कारण आमच्याकडं उन्हाळा खूप कडक असतो. त्यामुळं ह्याच वर्षी आपण पहिल्यांदा असे शेळ्यांसाठी भात भरून ठेवलेले आहेत मकाचे. बघू आता शेळ्या किती आवडीने खातात वगैरे काय. ही आपली गाय आणि हा आपला घरा शेजारचा परिसर आहे मित्रांनो. असं मोठं शेड आहे. शेळ्या आपल्या फिरस्तीत आहेत. आणि त्या बाजूला एक आपलं शेड आहे, हे मेन गेट. आणि चारही बाजूनं आपण तार कंपाऊंड केलेलं आहे. आणि इथं पाण्याची टाकी आहे मित्रांनो. करडं सकाळची जर आपण मोकळी सोडली फिरायला तर या पाण्याच्या टाकीपाशी जाऊन पाणी पितात. तर आपण चारा नियोजन कसं केलं आहे त्या व्हिडिओ तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपल्या घराच्याच बाजूला आपण एक 10-12 गुंठ जागा सोडलेली आहे. त्या ठिकाणी आपण अशी शेवरी, काय मिरच्या वगैरे खाण्यासाठी अशी सुबाबळ जिथं जिथं जागा मोकळी असेल अशा आपण ठिकाणी ची लागवड केलेली आहे. तर हा बघा दसरथ घास आहे, ह्याचं कटिंग केलेलं आहे. आणि ह्या बी वाप्याचं कटिंग करून ह्याला आपण लिंडी खत टाकलेलं आहे बघा. कटिंग झालं की 1-2 कटिंग झाले की लिंडी खताचा डोस आपण देत राहतो. तुम्हाला दसरथ घास दाखवतो आता जिथं कटिंग आपलं चालू आहे. हा एक वापर राहिलेला आहे बघा मित्रांनो. इथे येळा ठोला आहे हे, आणि आपण हे कटिंग करून करडांना बांधत असतो. आणि बाजूला आपला सुबाबळीचा प्लॉट आहे. 10-15 वाप आपले सुबाबळ आहे, हिरवीगार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तुतीची झाडं, शेवरी अशी लागण केलेली आहे, लावलेली आहे. तर थोडं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे कसं आहे आपल्याही लक्षात येतं. एक आपल्या 20 शेळ्याच्या करडांचं आपण नियोजन केलेलं आहे. शेळ्या आपल्या फिरस्त्या आहेत, फक्त करण्यासाठीच आपण एवढं नियोजन करून ठेवलेलं आहे. अशी मधून आपण तुतीची झाडं लावलेली आहेत. ह्या बारक्या सुबाबळीची बिया टाकल्या होत्या आपण. असं बाजूला आपलं 1 एकर 1.5 एकर रान आहे. ह्याच्यामध्ये आपण मका केली होती. त्यातली काय त्याचं भोत भरलं आणि मका काय करण्यासाठी मका दाना काय तयार केलेला आहे आपण भरडून. ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतो. हे असं आपलं सुबाबळ कटिंग केलेली अशी आपली रोपं आहेत. साधारण 150-200 झाड आहे आपलं रोपांचं. मित्रांनो तुम्ही असं नियोजन करा. घराच्या बाजूलाच 1-2-3 गुंठ जागा शिल्लक असेल, जशी जागा शिल्लक असेल तसं चाऱ्याचं नियोजन करा. वला चारा, वाळला चारा करण्यासाठी पौष्टिक आहे. दोन्ही घटक आपल्याकडे पाहिजेत. आणि अशा आपण शिवरी लावलेली आहे. तर मित्रांनो आपण अशी मका भराडलेली आहे. आपण घरीच शेळ्यांना करडांना खाण्यासाठी आपण ठेके भरून ठेवत असतो. एकदम वर्ष 6 महिना स्टॉक आपण घरीच करत असतो. शेती आपल्याला भरपूर आहे आणि शेळ्यांची आवड असल्यामुळं आपण शक्यतो 99% घरचा चारा आपण शेळ्यांसाठी वापरत असतो. त्यामुळे आपल्याला बाहेरचा खर्च बिलकुल नाही. शेळ्यांना आपल्या फिरस्ती शेळ्या असल्यामुळं त्यांनाही खर्च नाही चारण्याचा. शेळ्या विल्यानंतरच आपण त्यांना मका ठेवतो, गहू ठेवतो. तर अशी मका आपण तयार करून ठेवलेली आहे. अजून एक आपलं अर्धा एकर आहे, त्याची मका आपण अशी तयार करून वाळवून मस्तपैकी वाळवलेली आहे बघा मित्रांनो. अशी वाळवून जर ठेवली ना
तर फंगस पकडत नाही. हे असे 3-4 दिवस झाले मका करून आपण अशी वाळवट ठेवलेली आहे. आज किंवा वेळ मिळेल तर भरून ठेवणार आहे. तर आपली बोकडं मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या घरचं ब्रीडर बोकड कसा आहे. मित्रांनो आपल्याशी 2 बोकडं आहेत. त्यापैकी हा बोकडा आपण घरी पाळणार आहे. आणि हा बोकडा त्यांच्यासाठी आपण बघा सकाळी तुरबूज कट आणि शेंगदाणा पेंट ठेवलेली आहे. तर हा आपला ब्रीडर बोकडा मित्रांनो, तोही दाखवतो तुम्हाला कसा आहे. त्यासाठी ही पाण्याची बादली भरून ठेवली. तुरबूज कट ही आपली खपरी पेंट, शेंगदाणा पेंट आणि चाटण तुकडं पडलेलं आहे त्यानं मोडलेले आहे. बघा असा आपला ब्रीडर बोकडा मित्रांनो. ती बाहेर सोडतो म्हणजे तुम्हाला सविस्तर बघता येईल. कारण ब्रीडर बोकड 1 नंबर पाहिजे, त्याच्याशिवाय शेळी पालन अधुरं आहे. बघा मित्रांनो आपली जोड कशी आहे. बोकड बघा, हा मागचा बोकड आपण सांभाळणार आहे. हा बोकड क्रॉस झाल्या शेळी 8-10 दिवसात येतीलच. त्या इथं आपण दाखवणार आहे तुम्हाला सविस्तर. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक आणि कमेंट करून जरूर सांगा. सुमन गोट फार्म या चॅनल आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा.